नेक्स्ट आहे पहा, आपल्याला शिकायचं आहे डायनॅमिक लिफ्ट. ओके, सो काय आहे डायनॅमिक लिफ्ट? त्यासाठी तुमच्यासमोर 3 फिगर दाखवलेले आहेत. आता डायनॅमिक लिफ्ट जो आहे ना, तर हा एक अशा प्रकारचा फोर्स आहे की जो बॉडीला काय करतो, वर उचलतो. ओके, म्हणजे ॲक्ट्स ऑन अ बॉडी, जसं की एरोप्लेन विंग्स असेल, ओके, विमानाचे पंखे जे आहेत, हायड्रोफॉईल असेल किंवा एखादा स्पिनिंग बॉल असेल, जसं की फिगर एमध्ये दाखवलं आहे. आणि फ्लुईडमधून जेव्हाही एखाद्या ऑब्जेक्टचं मोशन होतं है ना, मग ते एअर असेल, लिक्विड असेल, ओके, कोणत्याही फ्लुईडमधून ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग करत असताना त्या ऑब्जेक्टच्या मोशनच्या दरम्यान त्या ऑब्जेक्टवर जो फोर्स ॲक्ट होतो, त्या फोर्सला काय म्हणायचं, डायनॅमिक लिफ्ट. जसं की एरोप्लेन्स आहेत, हे का उडू शकतात? कारण त्यांना काय होतं की अपवर्ड फोर्स जो आहे है ना, तर तो कसा असतो या ठिकाणी, अपवर्ड साईडला जास्त फोर्स या ठिकाणी अप्लिकेबल असतो आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीची काय भेटते, लिफ्ट भेटते. ओके, सो डायनॅमिक लिफ्ट हा एक प्रकारचा फोर्स आहे, हे आपल्या इथं लक्षात आलं. आणि जेव्हाही ऑब्जेक्ट जो आहे तर हा मोशनमध्ये असेल, ओके, सो ॲक्ट वेन द ऑब्जेक्ट इज इन मोशन, पण हे मोशन कशामध्ये पाहिजे, त्याचं फ्लुईडमध्ये पाहिजे. ओके, सो फ्लुईडमध्ये जो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे त्या ऑब्जेक्टवर अप्लाय होणारा फोर्स, त्याला आपण डायनॅमिक लिफ्ट म्हणू. आता एक लक्षात ठेवायचं आहे, क्रिकेट असेल, टेनिस, बेसबॉल, गोल्फ असे वेगवेगळ्या खेळांची नावं तुम्ही ऐकले असेल. तर जे स्पिनिंग बॉल्स आहेत ना, तर हे काय करतात माहिती आहे का, त्यांचं कधी कधी ते टर्न होतात, म्हणजे त्यांचं जे पॅराबॉलिक ट्रॅजेक्टरी असते तर त्यापासून थोडासा अँगल चेंज करतात, डेविएट होतात. ओके, जेव्हा एअरमधून मूव्ह होत असतात. तर यासाठी आपण काय करू माहिती आहे का, 3 पद्धतीच्या केसेसचं स्टडी करू. आता ही जी पहिली केस आहे, ओके, ए नंबरची, तर यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जो बॉल मूव्ह व्हायला फ्लुईडमध्ये, तर तो विदाऊट स्पिन आहे. ओके, सो बॉल जे या ठिकाणी मूव्ह व्हायला, तर यामध्ये स्पिनिंग नाही आहे, सो डेफिनेटली इट इज अ विदाऊट स्पिन. आणि विदाऊट स्पिन असताना तुमच्या लक्षात आलं असेल की एक इथं स्ट्रीम लाईन्स दाखवलेल्या आहेत अराउंड अ नॉन स्पिनिंग बॉल. ओके, सो उलट दिशेने तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल की स्ट्रीम लाईन्स आहेत. ओके, सो आता लक्षात घ्या की ही जी सिमेट्री आहे, तर यावरून लक्षात येतं की जी व्हेलॉसिटी ऑफ फ्लुईड किंवा व्हेलॉसिटी ऑफ एअर है ना, ही जी तुम्हाला दिसते या ठिकाणी, तर ही व्हेलॉसिटी ऑफ एअर आहे, किंवा एअरला पण आपण फ्लुईड कन्सिडर करू शकतो. ओके, ती व्हेलॉसिटी आपल्याला दिसेल. तर आता या व्हेलॉसिटीचं वैशिष्ट्य आहे की अबो आणि बिलो या दोन्ही ठिकाणी व्हेलॉसिटी कशी आहे, सेम आहे, बरोबर आहे का. आणि दॅट्स वाय की व्हेलॉसिटी अबो अँड बिलो द बॉल ही करस्पॉन्डिंग पॉईंटला सेम असल्यामुळं जे प्रेशर डिफरन्स आहे तो या ठिकाणी काय आहे, 0 आहे. सो लक्षात घ्या, व्हेलॉसिटी अबो अँड बिलो, ओके, तर सेम असेल. सो वी कॅन राईट व्हेलॉसिटी अबो इज इक्वल टू व्हेलॉसिटी बिलो, हे दोन्ही सेम आहे. आणि दॅट्स वाय या केसमध्ये आपल्याला म्हणता येईल की जो प्रेशर डिफरन्स आहे, ओके, सो प्रेशर डिफरन्स या केसमध्ये कसा असणार, 0 असणार. आणि त्यामुळं जी एअर आहे ते कोणत्याही प्रकारचा अपवर्ड किंवा डाऊनवर्ड फोर्स त्या बॉलवर काय करत नाही, ॲक्ट करत नाही. ओके, सो प्रेशर डिफरन्स 0 असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा अपवर्ड फोर्स पण नाही आणि डाऊनवर्ड फोर्स पण नाही. सेकंड फिगरमध्ये आपण येऊ. आता सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं आपण, तर जो बॉल आहे तर हा काय, बरं तुम्हाला ते ॲरो दिसला असेल, आणि त्या ॲरोन लक्षात येईल तुमच्या की जो बॉल आहे हा मूव्ह व्हायला एअरमध्ये किंवा एखाद्या फ्लुईडमध्ये, आणि विशेष म्हणजे यावेळेस त्याची काय चालू आहे, स्पिनिंग चालू आहे. सो विथ स्पिन तो मूव्ह व्हायला. आता बॉल जो आहे स्पिनिंग बॉल, तर हा त्याचं एअरसोबत फ्रिक्शन होतं पहा, म्हणजे त्या एअरला काय करतो, तो एअरसोबत त्याचं जे घर्षण व्हायलं त्याला काय म्हणू आपण, ड्रॅग म्हणू, है की नाही. सो ड्रॅग एअर्स अलॉंग इट, आणि सरफेस जितका रफ तितकी ड्रॅगिंग जास्त असणार. लक्षात आलं, जसं फ्रिक्शन घेतो आपण तशा पद्धतीनं ड्रॅगिंग घ्यायचं. सो याचा रूल्स काय सांगितलं मी, की सरफेस जितका रफ असेल
तितकी ड्रॅगिंग काय असणार, जास्त असणार. आणि सो इथं जर आपण स्ट्रीमलाईनचं केअरफुली ऑब्झर्वेशन केलं तर आपल्या लक्षात येईल की जे बॉल मूव्हिंग फॉरवर्ड व्हायला आहे ना, पुढे पुढे चालला अँड रिलेटिव्ह टू द एअर, तर मूव्हिंग आणि स्पिनिंग ही दोन्ही सोबत असल्यामुळे तर दोन गोष्टी व्हायला पाहिजे. एक बॉल जो आहे तो पुढे पुढे जात आहे म्हणजे तो मूव्हिंगसुद्धा आहे, आणि ॲक्च्युअल त्याची स्पिनिंग चालू आहे म्हणजे मूव्हिंग बॅकवर्डसुद्धा चालू आहे. म्हणजे थोडा वेळेस काय होतं की टर्निंगमुळं तो मूव्हिंग बॅकवर्डसुद्धा या ठिकाणी पोझिशन अप्लाय करतो. आणि या ओव्हरऑल केसमुळं काय झालं की जी एअरची व्हेलॉसिटी आहे, ओके, सो जी व्हेलॉसिटी अबोव द बॉल ही काय होते या ठिकाणी मॅक्स म्हणजे काय होऊन जाते, जास्त होऊन जाते, ग्रेटर होऊन जाते बिलोपेक्षा. आणि दॅट्स वाय ज्या स्ट्रीम लाईन्स आहेत, तर पहा इथं स्ट्रीम लाईन जर पाहिलं तर अप्पर सरफेसला कशा आहेत बरं, क्राऊडेड म्हणजे तिथं त्यांची संख्या काय दिसेल आपल्याला, जास्त दिसेल. ओके, सो काय झालं की जी व्हेलॉसिटी बिलो आहे ती स्ट्रीमलाईनची, तर ही या ठिकाणी काय झाली, लो झाली, मिनिमम झाली, आणि अबो मॅक्झिमम आहे. आणि त्यानंतर ज्या स्ट्रीमलाईन्स आहेत त्यासुद्धा अबो द बॉल क्राऊडेड आहेत, आणि दॅट्स वाय इथं प्रेशर डिफरन्स क्रिएट झाला. बरोबर. आता इथं हा जो प्रेशर डिफरन्स क्रिएट झालेला आहे, तर या डिफरन्समुळं काय झालं की लोअर आणि अप्पर सरफेस या दोन्हीमध्ये काय झाला, एक नेट अपवर्ड फोर्स तयार होतो. कारण प्रेशर डिफरन्स जो आहे तर हा कमी करण्यासाठी त्या ठिकाणी काय तयार झाला, या ठिकाणी एक अपवर्ड फोर्स तयार होतो. पहा, सो प्रेशर डिफरन्स जो आहे तो बॅलन्स करण्यासाठी एक अपवर्ड फोर्स या ठिकाणी जनरेट झाला. ओके, सो नेट अपवर्ड फोर्स बॉलवर ॲक्ट करतो, आणि या अपवर्ड फोर्सलाच काय म्हणायचं आपण, डायनॅमिक लिफ्ट. ओके, आणि ही डायनॅमिक लिफ्ट का भेटली, स्पिनिंगमुळं. कारण बॉल फक्त मूव्हिंग होत होता का, नाही, मूव्हिंग विथ स्पिनिंग होता, आणि स्पिनिंगमुळं डायनॅमिक लिफ्ट भेटत असेल तर या इफेक्टला एक सेपरेट नावसुद्धा आहे, आणि ते नाव आहे मॅग्नस इफेक्ट. सो मॅग्नस इफेक्ट काय आहे, तर ते आपल्या लक्षात आलं असेल की जे डायनॅमिक लिफ्ट भेटतं स्पिनिंगमुळं त्यालाच आपण काय म्हणायचं, मॅग्नस इफेक्ट म्हणायचं. त्यानंतर येऊ आपण तिसऱ्या फिगरकडे. तिसऱ्या फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर ही आहे की एक प्रकारचं एरोफॉईल आहे. ओके, सो एरोफॉईल और त्याला आपण लिफ्ट ऑफ एअरक्राफ्ट विंगसुद्धा म्हणू शकतो. ओके, सो एरोफॉईल तुम्ही पाहिलं असेल पहा की समुद्राच्या पाण्यावर नाही का ते तरंगतात, आहे की नाही, उभे राहून त्याच्यावरती पुढे पुढे जाते ना, त्याची बॅलेन्सिंग असते, त्याला आपण एरोफॉईल म्हणू. आणि एअरक्राफ्टची विंग तर तुम्हाला माहीतच आहे. तर आता एक लक्षात ठेवायचं आहे की हा एक सॉलिड शेपचा काय आहे, एक पीस आहे, आणि इथं सुद्धा काय होणार माहिती आहे का, की अपवर्ड डायनॅमिक लिफ्ट भेटणार आहे. पहा इथं तुमच्या लक्षात आलं असेल की अपवर्ड डायनॅमिक लिफ्ट जे आहे, तर हे प्रिन्सिपल इथं पण अप्लिकेबल आहे. सो अपवर्ड डायनॅमिक लिफ्ट, आता ही कशी भेटते ते आपण डिस्कस करू. आता होतं काय की हा एअरमध्ये हॉरिझॉन्टली काय व्हायला, या ठिकाणी मूव्ह व्हायला. आता जे क्रॉस सेक्शन जर पाहिला आपण, ओके, तर एरोप्लेनच्या विंगचा, तर आपल्याला एरोफॉईलसारखा दिसेल. मी तुम्हाला म्हणलो की एरोफॉईल हे पाण्यातली एक बॅलेन्सिंग बोट असते समजा, तर त्याच पद्धतीचा शेप आपल्याला एरोप्लेनच्या विंगचा सुद्धा दिसेल या ठिकाणी. आता जेव्हा हे जे एरोफॉईल मूव्ह व्हायला अगेन्स्ट द विंड, ओके, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जेव्हा तो मूव्ह होतो, जे ओरिएंटेशन आहे विंगचं रिलेटिव्ह टू द फ्लो ऑफ द डायरेक्शन कॉजेस द स्ट्रीमलाईन्स क्राऊड टुगेदर द विंग मोर. वरती जर पाहिलं आपण तर ज्या स्ट्रीमलाईन्स आहेत तर त्यांची संख्या जास्त आहे. ओके, सो वरच्या पॉईंटला जर पाहिलं आपण तर स्ट्रीमलाईन काय झालं, या ठिकाणी क्राऊडेड आहेत. बरोबर आहे का, जसं की सेम केस आपण स्पिनिंग बॉलमध्ये पाहिली होती. आणि दुसरं पाहिलं जे फ्लो ऑफ स्पीड जो आहे ना एअरचा, सो जे फ्लो स्पीड आहे कोणत्या पोझिशनला, वरच्या पोझिशनला, टॉप पोझिशनला, ओके, तर तो सुद्धा जास्त आहे. सो हायर म्हणजे जे एरोफॉईल आहे त्याच्या बिलो जर पाहिलं आपण तर स्ट्रीमलाईन
कमी प्रमाणात क्राऊडेड आहे, वरती जास्त प्रमाणात क्राऊडेड आहे. त्यानंतर जी फ्लो स्पीड आहे ती सुद्धा टॉपला हाय आहे, बरोबर आहे का, आणि बॉटमला जर पाहिलं आपण तर कमी आहे. आणि याचा अर्थ इथं सुद्धा काय व्हायला, एक अपवर्ड फोर्स तयार होतो, म्हणजे त्याला आपण डायनॅमिक लिफ्ट म्हणू, जो विंग्सवर ॲक्ट करतो. आता हे डायनॅमिक लिफ्ट काय ॲक्ट झालं बरं, कारण त्याला काय करायचं आहे, त्या डायनॅमिक लिफ्टमुळंच काय होणार की वरचं प्रेशर काय होणार, कमी होणार, त्याला बॅलन्स खालून केलं जाईल आणि दॅट्स वाय जे वेट आहे प्लेनचं ते बॅलेन्स केलं जाईल. आता डायनॅमिक लिफ्टमध्ये ओव्हरऑल आत्तापर्यंत आपण पाहिलं की जेव्हाही स्ट्रीमलाईन्स जे आहेत फ्लुइडच्या त्या अबोव द ऑब्जेक्ट जेव्हा क्राऊडेड असतील तर अशा वेळेस त्या ठिकाणी अपवर्ड फोर्स ॲक्ट करतो आणि त्यामुळं डायनॅमिक लिफ्ट भेटतं. स्पिनिंग बॉल संदर्भात त्या इफेक्टला आपण मॅग्नस इफेक्ट म्हणतो. त्यानंतर जेव्हा एरोफॉईल किंवा एअरप्लेन विंग्स है ना, एअरक्राफ्ट विंग्सबद्दल आपण बोललो, तर अशा वेळेस काय झालं की जे अबोव द एरोप्लेनचे जे विंग्स आहे तिथं जर पाहिलं आपण तर फ्लो स्पीड हायर होता, स्ट्रीमलाईनसुद्धा क्राऊडेड होता बॉटमपेक्षा, त्यामुळे तिथं काय भेटला, डायनॅमिक लिफ्ट. त्यानंतर स्पिनिंग बॉलमध्ये आपण पाहिलं की स्पिनिंग बॉल एअरला काय करतो, ड्रॅग करतो आणि सरफेस जितका रफ तितकी ड्रॅगिंग जास्त है ना. ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या. आता त्यावर आधारित डायनॅमिक लिफ्ट समजण्यासाठी एक प्रॉब्लेम दिला आपल्याला NCERTनं, तो सुद्धा फार मॅटर करतो, त्यावर आपण आता डिस्कस करू. पहा, अ फुल्ली लोडेड बोईंग एअरक्राफ्ट हॅज अ मास 3.3 × 10⁵ किलोग्रॅम. ओके, सो हे दिलं आहे मास. टोटल विंग एरिया 500 मीटर स्क्वेअर. इट इज इन द लेवल फ्लाईट विथ अ स्पीड 960 km/h. त्यामध्ये आपल्याला एस्टिमेट करायचा आहे प्रेशर डिफरन्स बिटवीन द लोअर अँड अप्पर सरफेस, आणि त्यानंतर एस्टिमेट करायचा आहे फ्रॅक्शनल इन्क्रीज इन द स्पीड ऑफ द एअर ऑन द अप्पर सरफेस ऑफ द विंग रिलेटिव्ह टू द लोअर, म्हणजे खालच्या तुलनेमध्ये वरची स्पीड किती जास्त. आता तर पाहिलं आपण डायनॅमिक लिफ्टमध्ये वरची स्पीड जास्त असते, ती कितीने जास्त असते ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला एअरची डेन्सिटी पण दिलेली आहे. ओके, सो दोन गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता सर्वात अगोदर काय करू आपण की आपल्याला प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, बरोबर. आता प्रेशर डिफरन्स कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला काय दिलेलं आहे, मास दिलेला आहे. ओके, सो मास जे आहे ते आपल्याकडे 3.3 × 10⁵. आता आपल्याला माहीत आहे की प्रेशर जे आहे, प्रेशर डिफरन्समध्ये फोर्स लागतो आपल्याला. फोर्स म्हणजेच काय असतं, वेट, आणि वेट म्हणजेच काय, mg है ना. सो mg आपण याला 9.8 मल्टिप्लाय करून काढू शकतो, काही अडचण नाही. त्यानंतर प्रेशरसाठी आणखी लागतो एरिया. तो एरिया आपल्याला दिला आहे 500 मीटर स्क्वेअर. आणि सो आता अशा केसमध्ये तुम्हाला माहीत आहे की ॲक्च्युअल जे वेट असणार कशाचं, बोईंग एअरक्राफ्टचं, म्हणजे आपला ऑब्जेक्ट कोण आहे, बोईंग एअरक्राफ्ट. तर एअरक्राफ्टचं जितकं काही वेट आहे, बरोबर आहे का, तर त्याला बॅलेन्स करणारा कोण असणार या ठिकाणी, अपवर्ड फोर्स असणार. ओके, तर वेट जे बॅलेन्स करणारा आहे तो अपवर्ड फोर्स आहे, आणि हा अपवर्ड फोर्स कोणी प्रोव्हाइड केला, प्रेशर डिफरन्सनं, बरोबर. आता तसं असेल तर आपल्याला माहीत आहे की फोर्स इज इक्वल टू काय आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आपल्याकडे. तर यावरून प्रेशर डिफरन्सचा जो आपला फॉर्म्युला असेल तो तुम्हाला माहीत आहे की प्रेशर डिफरन्स म्हणजेच प्रेशर इंटू जर एरियाला मल्टिप्लाय केलं तर तो निघतो फोर्स, आणि फोर्स म्हणजेच आपल्याकडं कोण आहे, mg. आणि दॅट्स वाय आपण सूत्र कोणतं घेणार, ΔP × A इज इक्वल टू mg. मग आता व्हॅल्यूज पुटअप करू आपण. प्रेशर डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, सो आपण mgला एनं डिवाईड करू. सो m आहे आपल्याकडे 3.3 10⁵. जीची व्हॅल्यू आपण तीच घेऊ 9.8, आणि एरिया आहे 500. ओके, कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केले तर प्रेशर डिफरन्स निघतो 6.5
इंटू 10⁻³ पास्कल म्हणा किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला जी एस्टिमेट करायची होती तो आहे फ्रॅक्शनल इन्क्रीज इन द स्पीड. आता तुम्हाला माहीत आहे की आपण काय करू, सपोज असं कन्सिडर करू की जी अप्पर साईडला एअरची स्पीड आहे, तर कुठं आपण V2 अबोव आहे की नाही, तर काय करू, अप्पर साईडची काय कन्सिडर करू आपण, V2 कन्सिडर करू, आणि जी स्पीड बॉटमला आहे एअरची त्याला आपण किती कन्सिडर करू, V1. ओके. सो आपल्या इमॅजिनेशनमध्ये कन्सिडरेशनमध्ये V2 जी आहे ती स्पीड ऑफ एअर आपण कन्सिडर करू. ओके. आणि ही कुठं असणार, ओव्हर द अप्पर सरफेस, आणि दुसरे आहे V1 तर ही असणार लोअर सरफेसला. ओके. सो आता यासाठी आपण काल एक सूत्र पाहिलं होतं का, की V इज इक्वल टू √2GH प्लस 2 इन ब्रॅकेट P मायनस PA अपॉन P. बरोबर. तर सॉरी इथं रो होता. आता यामध्ये मला सांगा तुम्ही की जर आपण जे हाईट आहे या हाईटला काय करू माहिती आहे का, इग्नोर करू. ओके. कारण काय होतं माहिती आहे का, की एरोप्लेन जेव्हा हा उडेला तर त्याच्यामध्ये मला सांगा त्याच्या पंखाच्या खालची आणि पंखाच्या वरची हाईट याच्यामध्ये फार काय डिफरन्स आहे का, नाही. तर अशामुळे आपण काय केलं की हाईटचा जो डिफरन्स आहे तो काय केला या ठिकाणी, निग्लेक्ट केला. तर व्हीचा जो फॉर्म्युला तयार होतो तो काय होतो, 2 × P मायनस PA काय आहे, प्रेशर डिफरन्स आहे, ΔP लिहितो मी इथं आणि तो रो लिहितो. स्क्वेअरिंग जर बोथ साईड केला आपण तर V² इज इक्वल टू 2 बरोबर इंटू प्रेशर डिफरन्स अपॉन रो होईल. आणि यावरून जर आपण प्रेशर डिफरन्सचा फॉर्म्युला तयार केला तर काय होईल या ठिकाणी, हाफ बरोबर, त्यानंतर रो V² हा तयार होतो. आता हे झालं एक पॉईंटचा. आता आपल्याकडे 2 व्हेलॉसिटी आहेत, बरोबर आहे का. मग आता आपल्याकडे 2 व्हेलॉसिटी असल्यामुळं आपण काय करणार या ठिकाणी, की हा जो प्रेशर डिफरन्स आहे हे सिंगल असतं ना. हां. आता 2 असल्यामुळं आपण काय करणार की पहिल्याचा फॉर्म्युला काय घेणार, आता वरती प्रेशर जास्त आहे, व्हेलॉसिटी वरती जास्त आहे ना, सो आपण काय करणार, हाफ रो V2² मधून हाफ रो V1² काय करणार या ठिकाणी, मायनस करणार. मग याच्यामध्ये कॉमन काय निघतो, रो अपॉन 2 कॉमन निघतो, कंसामध्ये राहतं V2² मायनस V1². ओके. आता आपल्याला काढायचं काय, तर आपल्याला काढायचं होतं आपण फ्रॅक्शनल इन्क्रीज इन द स्पीड. तर फ्रॅक्शनल इन्क्रीज इन द स्पीड म्हणजे आपल्याला V2 मायनस V1ची किंमत काढायची आहे. मग या सूत्राला जर आपण रिअरेंज केलं तर V2² मायनस V1² इज इक्वल टू काय होणार या ठिकाणी, की 2 इकडे मल्टिप्लायमध्ये जातील. ओके. सो 2 × ΔP अपॉन या ठिकाणी काय राहील, डेन्सिटी राहील. आता होतं काय की यामध्ये आपण A प्लस B A मायनस बीचा फॉर्म्युला वापरू, बरोबर ना, A² मायनस B²चा. सो इथं काय होणार, V2 मायनस V1 V2 प्लस V1 असं लिहू शकतो आपण. त्यानंतर हे जे V2 प्लस V1 आहे तो आपण अनदर साईडला या ठिकाणी काय करू, मूव्ह करू. सो V2 मायनस V1 कारण आपल्याला ॲक्च्युअल हे काढायचं आहे, फ्रॅक्शनल इन्क्रीज इन द स्पीड काढायचं, म्हणून V2 मायनस V1 घेतलं आपण. सो 2 ΔP अपॉन रो इन ब्रॅकेट V2 प्लस V1 असा हा फॉर्म्युला असेल आपल्याला. आता इथं आपल्याला काय करायचं आहे की ॲव्हरेज स्पीड विचारात घ्यायची आहे. आता तुम्हाला माहीत आहे की जे ॲव्हरेज स्पीड असतं, सो त्या ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय असतो बरं, सो V ॲव्हरेजचा जो फॉर्म्युला आहे तर तो असतो की दोघांची ॲडिशन करा आणि त्याला कितीने भागा, 2ने भागा. ठीक आहे.
तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे इक्वेशन आहे तर या इक्वेशनमध्ये आपल्याला ती कंडिशन इथं तयार करायची आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे दोन्ही साईडला व्ही ॲव्हरेज जी आहे. तर आता ॲक्च्युअल ही व्ही ॲव्हरेज का विचारात घ्यालो आपण तर त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. कारण इथं आपल्याला काय झालं इट इज इन लेवल फ्लाईट विथ अ स्पीड. आता ही जी स्पीड दिली आहे ती आपल्याला कोण दिली आहे 960 km/h. ही आपल्याला काय दिली आहे ॲव्हरेज स्पीड दिली आहे. त्यामुळे आपण त्याला विचारात गेलो आणि म्हणून वाटल्यास इथं आपण काय करू त्याची किंमत टाकून घेऊ. ठीक आहे. सो V1 + V2 याची जी किंमत आहे ती आहे 960 km/h आणि मीटर पर सेकंदमध्ये करताना 5/18 आपण मल्टिप्लाय करणार आणि ती व्हॅल्यू येते 267 मीटर/सेकंद. ही झाली ॲव्हरेज स्पीड. मग आता तसं असेल तर आपण काय करणार आता ॲव्हरेज स्पीड आपल्याला काय करायचं आहे क्रिएट करायचं. ओके. आता हे ॲव्हरेज स्पीड क्रिएट का करायचं आहे त्याचं कारण मी सांगतो. कारण प्रेशर आपल्याला जो एस्टिमेट करायचा होता फ्रॅक्शनल इन्क्रीज इन द स्पीड तर ही कोणाच्या तुलनेमध्ये कोणाच्या रेशोमध्ये तर ॲव्हरेज स्पीडच्या रेशोमध्ये किती झालं. म्हणजे ॲक्च्युअल हे जे राशी आहे म्हणजे सेकंड जे आपला फॅक्टर होता ना तर सेकंड फॅक्टरमध्ये आपल्याला ॲक्च्युअल कॅल्क्युलेट काय करायचा होता. तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे वाटल्यास वरती लिहून देतो. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता की जी व्हेलॉसिटीमधला जो डिफरन्स आलेला आहे तर त्या डिफरन्सला आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटीनं मल्टिप्लाय केलं तरच या ठिकाणी काय निघणार होता फ्रॅक्शनल इन्क्रीज इन द स्पीड. ओके. ऑन द अप्पर सरफेस ऑफ द विंग रिलेटिव्ह टू द लोअर सरफेस ही आपल्याला राशी काढायची आहे. आणि दॅट्स वाय आता हे जे मी इक्वेशन नंबर 1 दिलं होतं त्या दोघाला आपल्याला काय करावं लागेल ॲव्हरेज स्पीडनं या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल. सो आता आपण काय करू पहा V2 - V1 याला मी काय करतो आहे ॲव्हरेज स्पीडनं या ठिकाणी डिवाईड केलं. त्यानंतर राईट हँड साईडची आहे 2Δp/ρ V2 + V1 आणि इथे सुद्धा मी काय करणार ॲव्हरेज स्पीडनं मल्टिप्लाय करणार. आता होतं काय की 2Δp मी ॲज इट इज घेतो. त्यानंतर पहा हे याची व्हॅल्यू किती आहे V1 + V2 तरी घ्यायला काय अडचण नाही. ठीक आहे. ही व्हॅल्यू ॲज इट इज घेतली. ॲव्हरेजचा फॉर्म्युला इथं प्लेस करू का होईल V1 + V2/2. ओके. सो आता या केसमध्ये काय होतं तर मी काय करतो की न्यूमरेटर जो आहे तो कुठं टाकू शकतो बरं आपण छेदाच्याही छेदात न्यूमरेटरला पाठवू देतं काही अडचण नाही. जसा अंश छेदातला छेद अंशात घेतो तशा पद्धतीनं आपण 2ला काय करू इथे डिनोमिनेटरमध्ये पाठवू. सो Δp/ρ. आता बघा V1 + V2 V1 + V2 हे 2दा गुणाकारात आहे आणि हे 2 आणि 2 2दा गुणाकारात आहे. म्हणजे इथं काय करू शकतो आपण V1 + V2/2 या दोघांचा काय घेऊ शकतो आपण इथं स्क्वेअर घेऊ शकतो. लक्षात आलं काय झालं. मग आता हे स्क्वेअर घेतल्यामुळं काय होतं की इथं आपण काय करणार मग आता ही व्हॅल्यू टाकणार हे आणि आता हा फॉर्म्युला व्ही ॲव्हरेजचा आलेला आहे. सो व्ही ॲव्हरेजचा सुद्धा काय झाला इथं स्क्वेअर झाला. मग आता व्हॅल्यू आहे प्रेशर डिफरन्स किती आहे 6.5 × 10⁻³ डेन्सिटी किती आहे 1.2 ॲव्हरेज व्हेलॉसिटी 267 आणि हे जर कॅल्क्युलेट केलं आपण तर ही व्हॅल्यू निघते 0.0759 जी की ॲप्रॉक्सिमेटली आहे 0.08 आणि टक्केवारीमध्ये जर पाहिलं आपण तर 100ने मल्टिप्लाय केलं किती येतं 8%. ओके. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जे स्पीड जी आहे अबोव द विंग्स तर ही फक्त 8% हायर आहे बिलो स्पीडपेक्षा आणि तेवढ्याने त्याला काय दिलं आहे डायनॅमिक लिफ्ट प्रोव्हाइड केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण विस्कोसिटी संदर्भात बोलू.